काही प्रमुख घटना. जन्म. हनुमान यांचा जन्म अंजनी आणि केसरी यांना झाला होता. त्यांचा जन्म स्वतःचा एक अद्भुत प्रसंग होता. सूर्याला पकडण्याचा प्रयत्न. बालपणी हनुमान सूर्याला एक फळ समजून त्याला पकडण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्या या कृत्यामुळे इंद्रदेव रागावले आणि त्याने हनुमानला वज्राने मारले. पवनदेवांचा आशीर्वाद. इंद्राच्या वज्राने जखमी झालेल्या हनुमानाला पवनदेवांनी आपल्या श्वासाने पुनर्जीवित केले. विष्णू भक्त. लहानपणापासूनच हनुमान विष्णू भगवानाचे भक्त होते. त्यांनी विष्णू भगवानाची उपासना केली आणि त्यांच्याकडून अनेक सिद्धी प्राप्त केल्या. शिक्षण. हनुमानाने ऋषींच्याकडून शिक्षण घेतले आणि अनेक शास्त्रांचे ज्ञान प्राप्त केले. शक्ती प्रदर्शन. हनुमानाने लहानपणापासूनच आपल्या अतुलनीय शक्तीचे प्रदर्शन केले. त्याने पर्वत उचलले, समुद्र पार केला आणि अनेक अशक्य वाटणारी कामं केली. हनुमानाच्या बालपणाचे महत्त्व. शक्ती आणि क्षमतांचा विकास. बालपणापासूनच हनुमानाने आपल्या शक्ती आणि क्षमतांचा विकास केला. विष्णू भक्ती. लहानपणापासूनच विष्णू भगवानाची भक्ती त्यांच्या हृदयात रुजली होती. ज्ञानार्जन. त्यांनी अनेक शास्त्रांचे ज्ञान प्राप्त केले. भविष्यासाठी तयारी. बालपणात केलेल्या कष्टांमुळेच ते भविष्यात महान कार्य करू शकले. सूर्यदेवांना फळ समजून खाण्याचा प्रयत्न. हा कदाचित हनुमानाच्या बालपणातील सर्वात प्रसिद्ध प्रसंग आहे. सूर्याला फळ समजून त्याने त्याला खाण्याचा प्रयत्न केला होता. यामुळे इंद्रदेव रागावले आणि त्यांनी हनुमानाला वज्राने मारले. पवनपुत्र म्हणून ओळखले जाणे. पवनदेवांनी हनुमानाला पुनर्जीवित केल्यानंतर ते त्याचे पालक बनले. त्यामुळे हनुमान पवनपुत्र म्हणून ओळखले जाऊ लागले. रामायणातली भूमिका. लहानपणापासूनच हनुमान रामायण कथांमध्ये गुंतलेला होता. त्याने राम आणि सीतेची कथा ऐकली होती आणि त्यांचा भक्त होता. शिक्षण आणि ज्ञान. हनुमानाने अनेक ऋषींच्याकडून शिक्षण घेतले. त्यांनी वेद, पुराणे, योग आणि अनेक शास्त्रांचे ज्ञान प्राप्त केले. शक्ती प्रदर्शन. हनुमानाने लहानपणापासूनच आपल्या अतुलनीय शक्तीचे प्रदर्शन केले. त्याने पर्वत उचलले, समुद्र पार केला आणि अनेक अशक्य वाटणारी कामं केली. हनुमानाच्या बालपणाचे महत्त्व. शक्ती आणि बुद्धिमत्तेचा विकास. हनुमानाच्या बालपणात त्याने आपल्या शक्ती आणि बुद्धिमत्तेचा विकास केला. विष्णू भक्ती. लहानपणापासूनच त्यांच्या हृदयात विष्णू भगवानाची भक्ती रुजली होती. ज्ञानार्जन. त्यांनी अनेक शास्त्रांचे ज्ञान प्राप्त केले. भविष्यासाठी तयारी. बालपणात केलेल्या कष्टांमुळेच ते भविष्यात महान कार्य करू शकले. हनुमानाच्या बालपणाचे धडे. कष्ट करण्याची शिकवण. हनुमानाने लहानपणापासूनच कष्ट करण्याची शिकवण दिली. धैर्य आणि संयम. कठीण परिस्थितीतही त्याने धैर्य आणि संयम दाखवला. ज्ञानार्जन. त्याने ज्ञानार्जनाचे महत्त्व समजून घेतले. भक्ती. विष्णू भगवानाची भक्ती त्याच्या जीवनाचा आधारस्तंभ होती. निष्कर्ष. हनुमानाचे बालपण हे त्यांच्या जीवनातील सर्वात महत्त्वपूर्ण काळ होता. या काळात त्यांनी अनेक अद्भुत घटना अनुभवल्या आणि भविष्यातील महान कार्यांसाठी स्वतःला तयार केले. त्यांचे बालपण आपल्याला शिकवते की कष्ट आणि निष्ठेने आपण कोणतेही लक्ष्य साध्य करू शकतो.